फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी घेतलाय 1 वाटी बासमती तांदूळ, उकळवून घेतलाय, याला मीठ टाकून पाण्यामध्ये। मसाला, गरम मसाला, हळद, चिरलेली कोथिंबीर। पनीरला मी फ्राय करून घेतले तेलामध्ये, मसाला, मीठ, हळद सगळं लावून। आणि हे थोडासा कांदा घेतलेला आहे फ्राय करून। मी कांदा टोमॅटो बारीक कापून त्याला छान असं शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले। मीठ ऑलरेडी मी हे शिजताना टाकलेलं आहे, सो मीठ आपण नाही टाकणार। मसाला, गरम मसाला, हळद आणि जे पनीर आपण फ्राय केलेले ते आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी घातलंय जेणेकरून मसाले व्यवस्थित शिजतील। वरून कोथिंबीर टाकूया। आता ह्याच्यामध्ये आपण राईस ऍड करणार आहोत, कारण की आपण आधीच त्याला शिजवून घेतलाय। परत कोरिएंडर टाकणार आहोत आणि तळलेला कांदा। दोन मिनिटं बारीक फ्लेम वरती याला ठेवून देऊया। आपला पनीर पुलाव रेडी आहे। मस्त एन्जॉय करा।